टिकणारं स्मितहास्य कसं जपावं यावर अगदी थोडक्यात बोलूया. हसणं म्हणजे काय? फक्त चेहऱ्यावरचा भाव असं वाटतं ना आपल्याला, पण बघा, खरं हसू हे आतून येतं, मनातून, आणि ते टिकवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. तर सगळ्यात पहिलं काय? आपलं मन शांत ठेवणं. म्हणजे बघा, ताण असला की हसू कुठलं टिकणार, बरोबर? म्हणून ना, दिवसातून थोडा वेळ दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा. याने ताण कमी होतो, नक्कीच. दुसरं म्हणजे आजूबाजूला बघा जरा. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद शोधा. सकाळचा तो वाफाळलेला चहा असो किंवा अगदी खिडकीतून ऐकू येणाऱ्या पक्ष्यांचा आवाज, हे क्षण अनुभवा. हसू आपोआप येईल चेहऱ्यावर. तिसरा मुद्दा, स्वतःच्या चुकांवर हसता येणं. होतात चुका सगळ्यांकडून, पण त्यावर नाराज होण्याऐवजी त्यांना जरा गमतीने घ्या. यातून तुमचा आत्मविश्वास दिसतो आणि हसू पण टिकून राहतं. चौथं, हे जरा महत्वाचं आहे. जे लोक सतत तक्रार करतात किंवा नकारात्मक बोलतात ना, त्यांच्यापासून जरा लांबच राहा. त्याऐवजी सकारात्मक हसऱ्या लोकांमध्ये मिसळा. फरक जाणवेल तुम्हाला. आणि शेवटी पाचवं, एक गंमत आहे, पण करून बघा. रोज फक्त 1 मिनिट आरशासमोर उभं राहून स्वतःकडे बघून हसा. यामुळे काय होतं, आपल्या मेंदूला सिग्नल मिळतो की आपण आनंदी आहोत, आणि मग खरं हसू टिकायला मदत होते. तर हे उपाय नक्की अंमलात आणा. याने फक्त चेहऱ्यावर स्मित नाही टिकणार, तर मनातही शांतता येईल.